ती समाजाला द्यायची. काही समाजामध्ये खूप विद्वान असतात, पण कसे असतात, हातचं राखून सांगणारे. मी जर सगळे या माणसाला सांगून टाकलं तर माझ्यापेक्षा मोठा विद्वान होऊन जाईल, माझं काय मग. असे विद्वान आहेत लोक. पण बालाजी आपली सगळी विद्वत्ता, सगळा आपला अभ्यास समाजाच्या संघटनेसाठी, समाजाच्या विकासासाठी करत आहे. याला मी नेतृत्व म्हणतो. आमदार खासदाराला मी नेता म्हणत नाही, लक्षात घ्या. ते नेते पण नसतात, ते फक्त खिसे भरण्यापुरते असतात. आणि आपण नेहमी एक आपली नेहमी तक्रार असते. मला अनेक ठिकाणी आता नाभिक समाजाचे मंडळी बोलवते, धोबी समाजाचं, शिंपी समाजाचं, कुठेही काही अधिवेशन असलं, आंदोलन असलं, काही असलं, मला बोलवतात. आणि माळी समाजाचे लोकही बोलवतात. पण जिथेही मी जातो बऱ्याच ठिकाणी एक मला हमखास एक मुद्दा कोणीतरी कार्यकर्ता बोलत असतो, कोणीतरी भाषण करणारा बोलत असतो, किंवा आपला समाज अल्पसंख्य आहे. आणि आहे, खरोखर आहे, म्हणजे संख्येने अल्प आहोत हे सत्य आहे, लक्षात. पण नंतर मग काय होतं की मंडल आयोगाला, ओबीसी आला, आपण 52% झालो, म्हणजे आपण बहुसंख्य झालो. पण एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपण अल्पसंख्या आहोत का बहुसंख्या आहोत याच्यावर आपली प्रगती अवलंबून नाही, याच्यावर कोण राज करतं हे अवलंबून नाही. जरी लोकशाही आली असेल आणि जरी मताधिकारावर लोक निवडून जात असेल, आणि जरी तुम्ही म्हणत असाल की 52% ओबीसी आणि म्हणून 52%च राज्य पाहिजे, असं होत नाही. तसं राहिलं असतं तर 52% जे ओबीसी आहेत तेच गेल्या 5000 वर्षापासून तेच राज्यकर्ते राहिले असते. सगळे 52% जे आहेत ते सगळे शूद्र, अतिशूद्रच आहेत. बाबाजींनी आपल्याला अगदी सविस्तर सांगितलं की कसे आपण शूद्र झालो. संख्येवर काहीच अवलंबून नाही आहे, लक्षात घ्या. बालाजींनी ज्यांच्याबद्दल सांगितलं ते ब्राह्मण, आर्य हे फक्त संख्येने 3.5%, 3.5% पेक्षाही कमी. पण हे 3.5% आर्य ब्राह्मण लोक गेल्या 5000 वर्षापासून या देशाच्या 96% लोकांवर, 100-200 वर्षासाठी नाही, 5000 वर्षापासून आपल्यावर राज्य करतायत. आणि नुसतं राज्य नाही, म्हणजे धार्मिक सत्ता, आर्थिक सत्ता, सांस्कृतिक सत्ता, साहित्यिक सत्ता, तत्वज्ञानाची सत्ता, शिक्षण क्षेत्रातली सत्ता, सगळ्या सत्ता या 3.5% आर्य ब्राह्मण लोकांकडे गेल्या 5000 वर्षापासून. तर संख्येवर अवलंबून नाहीये, संख्येवर अवलंबून नाही. मी नेहमी एक कन्सेप्ट वापरतो, वैचारिक